संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचला पाया, उभारले देवालया. तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. संत ज्ञानेश्वरांनी वारीचा तात्विक पाया रचून समाजाला आत्मज्ञान दिले, तर संत तुकाराम महाराजांनी आपल्या रोकड्या आणि लोकजागृती करणाऱ्या भक्तीने त्यावर कळस चढवला. या दोन्हीही संतांनी वारीला केवळ पंढरपूरला जाण्याचा मार्ग नाही, तर माणसाने माणसासारखे कसे जगावे हे शिकवणारी एक जिवंत आणि वाहती शाळा बनवले. यामुळेच आज शेकडो वर्ष उलटूनही ही लोक चळवळ तितक्याच ताकदीने सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी जो पाया रचला त्यावर संत तुकाराम महाराजांनी वारीचे रूप अतिशय व्यापक आणि गतिमान केले. तुकोबांच्या काळात वारी खऱ्या अर्थाने घराघरापर्यंत आणि सामान्याच्या मनामनापर्यंत पोहोचली. वारीमध्ये होणारे गोल रिंगण आणि त्यातून धावणारा अश्व हा केवळ एक देखावा नाही. आपल्या उपनिषदांमध्ये शरीराला रथ आणि मनाला घोडा असे म्हटले आहे. वारीतील अश्व हा विनास्वार अगदी शिस्तीत आणि एकाग्रतेने धावतो. याचा गर्भित अर्थ असा आहे की जेव्हा आपले मन ईश्वराशी जोडले जाते तेव्हा ते जगाच्या पाशातून मुक्त होऊन स्वतःहून योग्य मार्गावर धावू लागते. ते मन शुद्धतेचे प्रतीक बनते. वारी हा आपल्या संपूर्ण आयुष्याचा आरसा आहे. आयुष्यात सुख दुःख येणारच, पण विठ्ठलाच्या नामाचा गजर करत म्हणजे सकारात्मक राहून आनंदाने पुढे जात राहणे हा वारीचा संदेश आहे. चालत राहणे हा जीवनाचा धर्म आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या पाया पडता तेव्हा तुमचा अहंकार नष्ट होतो. ज्ञानेश्वर माऊलीने म्हटले आहे की जोपर्यंत मनात अहंकार आहे तोपर्यंत ईश्वराची भेट अशक्य आहे. वारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तेथे श्रीमंत गरीब उच्च नीच शिक्षित अशिक्षित हा भेदच संपतो आणि सर्वजण एकमेकांच्या पाया पडतात आणि प्रत्येकाला माऊली म्हणतात.